नमस्कार शेतकरी मित्रांनो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता 15,000 वरून शेतकऱ्यांना 20,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ करता माहिती सुरू करूया। तर पहा मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली। त्यावेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले। जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, अवकाळी पाऊस, गारपीट आदीच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली, कोणत्याही सरकारने केलेली नाही इतकी विक्रमी 44,000 कोटी रुपयांची मदत गेल्या 1.5 वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे। तसेच मित्रांनो, धानाचा बोनस वाढवून हेक्टरी 15,000 ऐवजी 20,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे। तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की या हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते, यंदाही नुकसान झाले आहे। कापूस, सोयाबीन, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी भरीव मदत केली जाणार आहे। धान बोनस जाहीर केले आहे। विदर्भातील 29 प्रकल्पांना प्राधान्य देत निधी देण्यात आला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना 15,000 ऐवजी 20,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे। मित्रांनो, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।